राज्यभरात वाल्मिक कराड हे प्रकरण गरम असतानाच आता पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची देखील या संदर्भात या प्रकरणात चौकशी झालेली आहे। आपल्यासोबत दत्ता खाडे आहेत। काय एकूणच चौकशी झाली आहे, नेमकं या चौकशीला तुम्हाला का बोलवण्यात आलं होतं? मला त्यांचं समन्स आलं की तुम्हाला बोलवलेले चौकशीसाठी केंजला। मी गेलो तिथं, ती नोटीस घेऊन ती अधिकाऱ्यांना दिली। मी दत्तात्रय खाडे सांगितलं, त्यांनी 5-10 मिनटं बसा म्हणले। त्याच्यानंतर त्यांनी बोलवलं मला, काही ह्या विषयाचे प्रश्न विचारले त्यांनी मला। प्रश्न विचारल्यानंतर मी जी काय उत्तरं दिली त्याच्यावरती ते समाधानी झाले काय। त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आता गेले तरी चालेल, काय हरकत नाही आहे। तरी देखील मी त्यांना माझा नंबर दिला, त्या अधिकाऱ्यांचा नंबर घेतला। मी म्हटलं कधी तुम्हाला काय वाटलं तर मला फोन करा, मी नक्की 100% सहकार्य करेल तुम्हाला। दत्ताजी, साधारणतः किती तास ही चौकशी चालली आणि यामध्ये महत्त्वाचे प्रश्न कोणते होते? 1.5-2 तास मी होतो तिथं। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाल्मिक कराड पुण्यात हजर झाला काय, किंवा तो पुण्यात होता काय, तर तो कोणाकडे होता, तुमच्याकडे होता का काय, हे प्रश्न होते। परत फर्ग्युसन रोडच्या प्रॉपर्टीविषयी ते प्रश्न होते। असे 2-3 महत्त्वाचे प्रश्न होते। बाकी मग तुमच्या मुलाच्या लग्नात ते आले होते असं, म्हणजे हे असे फिरून ते तिथंच विचारत होते। सांगितलं त्यांना भाजपचे किंवा 19 नगरसेवक 99 नगरसेवक आहेत, मात्र दत्ता खाडेच का, तुम्हालाच चौकशीसाठी का बोलवण्यात आलं? सांगितलं ना, एक तर प्रभाग माझा आहे, प्रभागामध्ये त्यांनी प्रॉपर्टी घेतली हे तुमच्या माध्यमातून मला कळालं। तोपर्यंत मला माहीत पण नव्हतं काय, म्हणजे त्यांनी माझ्याशी कधी संपर्कातच नाही, त्यामुळं त्यांनी माझ्याशी ह्याविषयी बोलण्याचा प्रश्न येत नाही। आणि त्याच्या पलीकडं मी CIDच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला विचारण्यापेक्षा त्या बिल्डरला जर तुम्ही विचारलं, ज्याच्या इथं त्यांनी प्रॉपर्टी घेतली, बिल्डरला जर विचारलं तर बिल्डर तुम्हाला 5 मिनटात सांगेल ना की दत्ता खाडे आले होते का, किंवा दत्ता खाडेंचा फोन आला होता का, की त्यांनी सांगितलं का माझे मित्र आहेत, माझ्या जवळचे आहेत, त्यांना 4 पैसे कमी करा किंवा काय, हे माझ्यापेक्षा तो चांगलं सांगाल म्हटलं। तर तो काय प्रश्न नाही आहे माझा। तुमच्या ह्या न्यूजच्या चॅनलवरूनच मला कळालं की त्यांची इथं प्रॉपर्टी, तोपर्यंत मला काय माहिती। किंवा अजूनही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, फायरिंगचं प्रकरण असेल, किंवा अनधिकृतरित्या शस्त्र बाळगणे असेल, हे सगळे याच्याबद्दलचे पण काही गुन्हे जे आहेत ते तुमच्यावर दाखल होते। ह्याचा कुठेतरी काही हे आहे का, याच्यामुळे कुठेतरी CIDने तुम्हाला बोलवलं होतं का या प्रकरणामध्ये? ताई, मी 22 वर्ष झाले, माझ्यावर साधी NC पण नाही काय। ती माझी पार्श्वभूमी जुनी होती काय। त्याच्यात नंतर मी राजकारणात आलो, राजकारणात काम करतोय, वेगवेगळी पदं भूषवली, त्याला न्याय दिला आहे। नगरसेवक 15 वर्ष आहे, त्यामुळं लोकांमध्ये माझ्याविषयी कुठेही काही विचारलं तर प्रतिक्रिया काय येतील ते तुम्हाला कळेल, त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे। आता ह्या काही गोष्टी अशा आहेत की कोणाला तरी कुठंतरी जलन वाटत असत की बाबा हा बाजूला झाला तर आम्हाला चान्स मिळेल। कोण म्हणजे कोण नेमकं, पक्षातले पक्षाबाहेरचे कोण नेमकं, कोण पक्षाच्या बाहेरचे असू शकतात, पक्षामधले असू शकतात, ते कळेल आज न उद्या, ते काय लपून राहत नाही। पण असं कुठलंही हे नाही आहे की ज्याच्यामुळं माझ्या याच्यावरती काहीतरी डाग पाडले तर त्यांचा फायदा होईल असं वाटणं साहजिक आहे। महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड यांच्या प्रकरणामध्ये ही चौकशी झालेली आहे। वाल्मिक कराड हे नाव तुम्हाला कसं माहिती आहे, तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? मी ते देखील साहेबांचे कार्यकर्ते होते, मी देखील साहेबांचा कार्यकर्ता। ज्यावेळेस बीडला आमचं जाणं व्हायचं साहेब असताना, त्यावेळेस तोही एक साधारण कार्यकर्ता होता, मी साधारण कार्यकर्ता होता। हा वाल्मिक कराडे आणि हा दत्ता खाडे एवढं एकमेकाला माहिती होतं, त्याच्या पलीकडं आमचे संबंध कधीच आले नाही। कारण मी गेलो तर किती तास 2 तासासाठी गेलो, 1-2 तास थांबायचो आणि परत रिटर्न व्हायचो। त्यामुळं कधी मैत्री झाली नाही, कधी एकमेकाकडं जाणं झालं नाही।
कधी त्यांनी मला फोन केला नाही किंवा कधी मी त्यांना फोन केला नाही, काही संबंध नव्हता. वाल्मिक कराडने पुण्यातूनच CIDला म्हणजे CIDकडे गेले ते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये ते काही दिवस राहायला होते त्याच्यापूर्वी, तर त्यावेळी देखील तुमचं नाव पुढे येत होतं की तुम्हीच त्यांना राहायला वगैरे जागा पुरवली गेली. हे सगळे आरोप झाले, याच्यावर काय सांगता? नाही बरोबर आहे, ते आरोप झाले, पण तसं असतं तर त्यावेळेसच पोलिसांनी मला अटक केली असती ना. त्यावेळेसच मला विचारलं असतं कुठं आहे वाल्मिक कराड, दाखवा, तुम्ही ठेवले. असं एवढं पण सोपं नाही ना ताई की मी एखाद्याला लपवतोय आणि पोलिसांना माहिती आहे तरी देखील ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात, असं होऊ शकत नाही ना. तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये दत्ता खाडे यांची चौकशी झालेली आहे आणि या चौकशीमध्ये नेमकं काय झालं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. पुण्याहून मुनायन पुरे, सिविक मिरर.